आज नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान येथे पर्यटन विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले। माननीय प्रफुल्ल पटेल राज्यसभा खासदार यांच्या हस्ते जलाशयात नौका विहाराचा रिबीन कापून भव्य शुभारंभ करण्यात आला। या उपक्रमामागे ग्रामपंचायत आणि स्थानिक गावकऱ्यांचे जबरदस्त सहकार्य असून त्यांच्या एकजुटीमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झाला आहे। आजपासून बोटिंगसह विविध नौकांची सेवा सुरू होत असून पर्यटनाला नवी चालना मिळणार आहे। रोजगाराची मोठी संधी। नौका विहारामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत। छोटे मोठे व्यवसाय, पर्यटनाशी निगडित उपक्रम यामुळे अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहाचा मजबूत आधार मिळणार आहे। पर्यावरणाचा पूर्ण विचार। या प्रकल्पात कोणतेही प्रदूषण होणार नाही याची काटेकोर काळजी घेण्यात आली आहे। तसेच मच्छीपालन करणाऱ्या संस्थांना कोणताही फटका बसणार नाही यासाठी सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून नियोजन करण्यात आले आहे। स्थानिक नेतृत्वाची मेहनत रंगली। या यशस्वी उपक्रमासाठी सुनीलजी तरोणे, लोकपालजी गहाणे, किशोरजी तरोणे यांनी विशेष मेहनत घेतली। त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि नियोजनामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। पर्यटन, रोजगार, पर्यावरण, नवेगावचा विकास मॉडेल। या ऐतिहासिक उपक्रमामुळे नवेगाव बांध आता केवळ राष्ट्रीय उद्यान न राहता एक प्रमुख पर्यटन हब म्हणून उदयास येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। आकाश नंदागवळी, गोंदिया प्रतिनिधी। रमणीय आणि नैसर्गिक छान नवेगाव बांध आहे। तिथून या जलाशयामधून इरिगेशन पण होत आहे। इथे मासेमारी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या संस्था करत असतात। सोबत इथे वन आणि इत्यादी जे काही निसर्गाने चांगले स्थळ दिलेले आहे ते आजूबाजूला आहे आणि MTDC कडून सुंदरसा अत्याधुनिक रिसॉर्टसुद्धा बांधलेला गेलेला आहे आणि त्यामुळे पर्यटक नवेगाव बांधला पूर्वीपासूनच यायचे। इनफॅक्ट याचा पूर्वीचा म्हणजे जे ख्यातीचा नाव होता डॉक्टर सलीम अली बर्ड सँच्युरी म्हणून। हे अख्खा भारतामध्ये जगामध्ये प्रसिद्ध आहे। आपल्याकडे सीजनल अनेक पक्षी परदेशातून सुद्धा या परिसरामध्ये येत असतात, म्हणून याच्या पूर्वीचं नाव आहे डॉक्टर सलीम अली बर्ड सँच्युरी। आणि आता नवेगाव नागझिराला जोडून NNTR हे मोठा एक परिसर तयार करण्यात आलेला आहे। या सगळ्या बाबतीमुळे आपल्याकडे पर्यटकांची गर्दी वाढली आहे। आपल्यालाही त्यांना आकर्षित करायचं आहे आणि आपले आमदार साहेब राजकुमारजी बडोले यांनी विशेष लक्ष इथे देऊन इथे हे MTDCच्या रिसॉर्ट अत्यंत सुंदर त्यांनी तयार करण्यामध्ये पूर्ण म्हणजे योगदान दिलेलं आहे। आणि सोबत इथे बोटिंग इत्यादी, इथे झिप लाईन वगैरे अनेक म्हणजे पर्यटकांच्यासाठी चांगले इथे म्हणजे उपक्रम चालवत आहे। हे आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून नवेगाव नागझिरा टायगर रिझर्वसह या पूर्ण परिसराला सगळ्या बाबतीत आपल्याला टुरिझम फ्रेंडली करायचं आहे, इको फ्रेंडली सुद्धा करायचं आहे। म्हणून इलेक्ट्रिक बोट आहे, इथे पॅडल बोट आहे, त्याच्यामध्ये कुठलाही प्रदूषण सुद्धा होणार नाही याची पण काळजी घेतली आहे। सर, एकीकडे या नवेगाव बांधमध्ये जलपर्यटन सुरू झालं ही आनंदाची बाब असली, पण बिग सी विमानतळावरनं स्टार आणि इंडिगोचेही विमानं बंद होत आहे अशी चर्चा आहे। असं आहे की ह्या सगळ्या विषयावर मी काही भाष्य करणार नाही। हे इकॉनॉमिक रिझन्स असतात, म्हणजे पर्यटक जसे इथे लोकांना परवडेल तेव्हा येईल, त्यांना योग्य वाटेल तेव्हा येईल, तशाच